तुर्तास वळूयात स्पीड न्यूजकडे। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। परळ टर्मिनसचं काम सुरू असून सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या कामासाठी दोन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। हार्बर मार्गावर मात्र मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाहीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आघाडीवर जोरदार हल्लाबोल केलाय। लोकशाहीचा गळा घोटणारेच आता लोकशाहीची भाषा करतायत असा टोला त्यांनी लगावला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल चक्क रणगाडा चालवला। निमित्त होतं लार्सन अँड टुब्रोच्या उद्घाटनाचं आणि त्याच्या कार्यक्रमामध्ये मोदींनी अशा प्रकारे रणगाडा चालवला। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईतील भारतीय चित्रपट संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलं। कप परेड भागामध्ये उभारण्यात आलेल्या या संग्रहालयासाठी 140 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय। तर या संग्रहालयामध्ये 100 वर्षांचा इतिहास मांडण्यात आला। यावेळी मोदींनी चित्रपट संग्रहालयाचा फेरफटका मारला आणि तिथं महात्मा गांधीजींच्या पुतळ्या शेजारच्या खुर्चीवर ते काही क्षण बसले। मोदींनी यावेळी संग्रहालयात असणाऱ्या चरख्यावरही हात फिरवला आणि तिथल्या इतर वस्तूंचीही पाहणी केली। चित्रपट संग्रहालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली। ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत हे संग्रहालय उभारण्यात आले। मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं या संग्रहालयाचं कौतुक केले। मुंबईत संग्रहालय झालंय हे चांगलं झाल्याचं त्यानं म्हटलं। मध्य रेल्वे मार्गावरून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसला सुरुवात झाली आहे। रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला। मुंबईतून सुटणारी ही तिसरी राजधानी एक्सप्रेस आहे। या गाडीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं सांगण्यात आलं। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून निघालेली ही राजधानी एक्सप्रेस सायंकाळी 5:56 नाशिकमध्ये पोहोचली। त्यावेळी नाशिककरांनी जंगी स्वागत केलं। मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं करण्यात येणार असल्याचं रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं। मराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे। मराठ्यांचं 16%, सवर्णांचं देण्यात आलेलं 10% आरक्षण रद्द करा। सरकारचं काम गरिबी हटवणं, आरक्षण देणं नव्हे असा दावा याचिकाकर्त्यांनी केलाय। बेकायदा शस्त्र प्रकरणी अटक करण्यात आलेल्या डोंबिवलीतील भाजपचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी याला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नुकत्याच पोलिसांनी धनंजय कुलकर्णीकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्र साठा जप्त केला। मुंबईच्या वर्डी भागात अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसे आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये मोठी खडाजंगी पाहायला मिळाली। जी वॉर्डमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घातला। साताऱ्याच्या खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी खंडाळा तहसील कार्यालय ते मुंबईतील मंत्रालयापर्यंत अर्धनग्न मोर्चा काढलाय। ते मोर्चेकरी पायी चालत काल नवी मुंबईत पोहोचले। आमदार निधी देण्यासाठी अधिकारी टक्केवारी मागतात असा गंभीर आरोप केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विद्या चव्हाण यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यामध्ये लक्ष द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। या उल्हासनगरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होत्या। बेकायदा शस्त्र प्रकरणी अटक करण्यात आलेल्या डोंबिवलीतील भाजपचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी याला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून राजकीय हालचालींना वेग आलाय। आरपीआय नेते रामदास आठवलेंनी मुंबईच्या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे। या मतदारसंघातून उमेदवारीसाठी आपण आग्रही असल्याचं आठवलेंनी म्हटलंय। नालासोपाऱ्यात महिला मुन्नाभाईची पोलखोल करण्यात आली आहे। नालासोपारा लिंक रोडवरील श्री साई गणेश क्लिनिकमध्ये मूळ डॉक्टर सुट्टीवर असताना चक्क कंपाऊंडर रुग्णांवर उपचार करत असल्याचं उजेडात आले आणि एका स्थानिक सामाजिक संघटनेच्या स्टिंग ऑपरेशन करून त्याची पोलखोल करण्यात आली। तलासरी इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर केमिकल घेऊन जाणारा कंटेनर उलटण्यानं कंटेनरला भीषण आग लागली। दरम्यान कंटेनरमधील चालक आणि वाहकाला सुखरूप बाहेर काढण्यात आल्यानं कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। पालघर तालुक्यातील सफाळे इथल्या बाजारपेठेतील 3 दुकानांना रात्री 2च्या सुमारास आग लागली। यामध्ये 2 कपड्याची दुकानं आणि हार्डवेअरचं दुकान जळून खाक झालंय। विरार वसई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। पुण्याच्या एफटीआय मधून एक धक्कादायक बातमी येते। आर्ट डायरेक्शनच्या 2ऱ्या वर्षाला शिकत असलेला विद्यार्थी गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता आहे। विभाग प्रमुखानं निलंबित केल्यानं तो नाराज होता। कर्ज देण्यासाठी कुणी विमा पॉलिसी शेतकऱ्यांच्या माथी मारत असेल तर सरकार खपवून घेणार नाही असा इशारा पणन मंत्री सुभाष देशमुखांनी दिलाय। योगेश शेळके नावाच्या बजाज अलियन्सच्या काम करणाऱ्या तरुणानं
एक व्हिडिओ व्हायरल केला होता, त्याची दखल देशमुखांनी घेतली आहे। गेल्या अनेक वर्षांचं रोहा लोकलचं स्वप्न पूर्ण झालंय। काल दुपारी 2:45 वाजता पहिली रोहा दिवा लोकल सोडण्यात आली। यावेळी अनंत गीते यांनी पहिल्या रोहा दिवा लोकलला हिरवा झेंडा दाखवला। कोल्हापूर शहरातील रुग्णांचा आधारवड समजल्या जाणाऱ्या सीपीआर रुग्णालयासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। त्यामुळे यापुढे रुग्णालयातील रुग्णांना चांगल्या अत्याधुनिक सुविधा मिळणार आहे। येत्या सोमवारी आणि मंगळवारी कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद करणार असल्याचं सांगण्यात येत आहे। कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बालिंगा फिल्टर हाऊसमधील मुख्य पाईपलाईन बदलणं आणि नागोजीराव पाटणकर हायस्कूल इथल्या पाईपलाईनची गळती काढण्याचं काम सोमवारी आणि मंगळवारी करण्यात येणार आहे। नाशिक महापालिकेच्या महासभेत अभूतपूर्व असा गोंधळ पाहायला मिळाला। परिवहन समितीऐवजी कंपनी करण्याचा विषय ऐनवेळी सभागृहात मांडल्यानं हा गोंधळ झाला। या गोंधळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक एकमेकात भिडल्यानं सभागृहात तणाव निर्माण झाला। कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक रिक्षा मोडीत निघणार आहेत। राज्य सरकारने वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी 16 वर्ष वयोमर्यादा ओलांडलेल्या रिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला आहे। नाशिकच्या लायन्स क्लबच्या वतीनं आर्मीच्या सिम्फनी बँडनं प्रात्यक्षिक करून दाखवली। तब्बल 2 वेळा राष्ट्रपती पदक प्राप्त केलेले हे बँड देशातील आर्मीचं सर्वात नावाजलेले बँड आहे। आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी 3घांना अटक करण्यात आली। सेवादार विनायक आणि ब्लॅकमेलिंगचे आरोप असणाऱ्या त्या तरुणीलाही अटक करण्यात आली आहे। त्यामुळे आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण प्राप्त झालं। भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन कालपासून नागपुरातल्या देशपांडे सभागृहात सुरू झालेलं आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते अधिवेशनाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी गडकरींनी उत्तर प्रदेशमधील सपा बसपा आघाडीसह काँग्रेसवरही टीकेची झोड उठवली। बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिक असलेल्या ठाकरे या सिनेमातील एका संवादाला सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतलेला आहे। हटाओ लुंगी बजाओ पुंगी हा संवाद सिनेमाच्या मराठी आवृत्तीतून हटवण्याच्या सूचना सेन्सॉर बोर्डानं केल्या। कल्याणमध्ये 1000 शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं। या प्रदर्शनामध्ये शिवकालीन युद्धात वापरलेली मराठा तलवार, बिचवा, दांडपट्टा, गुप्ती ठेवण्यात आली आहे। तसंच विविध प्रकारच्या ढाली, चिलखत, वाघनखं, तांब्या पितळेची नाणी, पत्र सुद्धा ठेवण्यात आली आहेत। दादरमधील बयापाक इमारतीतील रहिवाशांनी एक अनोखं आंदोलन केलं। या इमारतीत अभिनेता सिद्धार्थ जाधव सारखी अनेक मंडळी राहत आहेत। इमारतीच्या समोर रोज बसणारे भाजीवाले कचरा तिथेच टाकून निघून जात आहेत। या रहिवाशांनी त्या भाजीवाल्यांना रस्ता स्वच्छ करायला भाग पाडलं। आता बातमी आहे चंद्रावर खरेदी केलेल्या प्रॉपर्टीची। अभिनेता शाहरुख खान आणि सुशांत सिंग राजपूत यांच्यासह भारतातील अनेक नागरिकांनी चंद्रावर प्रॉपर्टी खरेदी केल्याचा दावा केला आहे। पुण्यात मिळणाऱ्या थाळीमध्ये आता रावण थाळीची भर पडली आहे। बडगाव मावळच्या हॉटेल शिवराजमध्ये ही रावण थाळी खवय्यांसाठी उपलब्ध करण्यात आली असून यामध्ये तब्बल 32 पदार्थ दिले जात आहेत। ब्रेकनंतर इतरही घडामोडी पाहणार आहोत थोडक्यात। काश्मीरमध्ये लुडबुड करणं थांबवा। काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे आणि यापुढेही राहील अशा कडक शब्दात एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला सुनावलंय। काश्मीर प्रश्नामध्ये नाक घुसवणं पाकिस्ताननं बंद करावं असं ओवैसी म्हणाले। कन्हैया कुमार यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी दाखल केलेलं आरोपपत्र कोर्टानं फेटाळून लावलं। या प्रकरणी कोर्टानं दिल्ली पोलिसांची चांगलीच कानउघडणी केली। आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी दिल्ली सरकारची परवानगी का घेतली नाही असा सवाल कोर्टानं केला। जाकीर नाईक आणि इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा अध्यक्ष जाकीर नाईकला ईडीने आणखी एक झटका दिलेला आहे। त्याच्या कुटुंबियांच्या नावे दाखवण्यात आलेल्या 16.40 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे। वस्तू सेवा कर तसंच नोटबंदीचा फायदा जो आहे तो झाल्याचा दावा भाजप करत असला तरी सरकारी आकडेवारीनुसार 2018 या वर्षी 1 कोटी 1 लाख लोकांचा रोजगार बुडालाय। मग आर्थिक आघाडीवर सरकार यशस्वी कसं ठरलं असा सवाल माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी उपस्थित केला। पश्चिम बंगालमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप विरोधी राजकीय पक्षांना एकत्र आणण्यासाठी भारतीय एकता सभा आयोजित केली होती। या सभेला तब्बल 22 राजकीय पक्षांनी हजेरी लावत विरोधकांची एकजूट दाखवली। यावेळी विरोधकांनी मोदींनी सबका साथ देऊन सबका विनाश केल्याचा हल्लाबोल केला। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मात्र कार्यक्रमाला येणं टाळलं। त्यांच्याऐवजी मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थिती दर्शवली। देशात सत्ताबदल हवाच असं शरद संधान या महारॅलीतून शरद पवारांनी केलेलं आहे। मोदी सरकारने देशाच्या प्रमुख संस्थांवर आणि लोकशाहीवर हल्ला चढवलाय। मोदी सरकारला हटवण्यासाठी आपण एकत्र आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे।
भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी विरोधकांच्या व्यासपीठावरची उपस्थिती सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी होती। विरोधकांच्या व्यासपीठावरून त्यांनी थेट मोदींवरच हल्लाबोल केला। जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी असलेल्या रोमानियाच्या सिमोना हॅलेपने शनिवारी व्हीनस विल्यमवर मात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे। हॅपेलने व्हीनसला 6-2, 6-3 असं सहज पराभूत केलाय। भारतीय क्रिकेटचा कर्णधार विराट कोहलीने टेनिसमधील दिग्गज रॉजर फेडररची भेट घेतली। विराटने आणि अनुष्का यांनी या भेटीदरम्यान एक फोटोही काढला, जो चांगलाच व्हायरल झाला। विराटने हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला। 3 सामन्यात 3 अर्धशतकं झळकवणाऱ्या धोनीला मालिकावीराच्या किताबानं गौरवण्यात आले। दरम्यान सामना संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी धोनीवर स्तुतिसुमनं उधळली आहे। धोनी हा क्रिकेटचा सुपरस्टार असल्याचं ते म्हणाले। एकदिवसीय मालिकेनंतर आता महेंद्रसिंग धोनीवर कौतुकाचा वर्षाव सुरू झालाय। कोहलीनंही धोनीची स्तुती केली आहे। धोनी हा भारतीय संघाशी सर्वात एकनिष्ठ आहे असंही कोहलीनं म्हटलंय। भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंह यांनी आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती जाहीर केली। आपल्या निवृत्तीनंतर सरदारच्या नव्या इनिंगला सुरुवात झाली आहे। हॉकी इंडियाच्या 13 सदस्यीय निवड समितीत सरदार सिंहची नियुक्ती करण्यात आली आहे। क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स या स्पर्धेतील सायना नेहवालचं आव्हान संपुष्टात आलंय। उपांत्य फेरीत स्पेनच्या कॅरोलिन मरीन हिने 21-16, 21-13 असा पराभव केला। हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना न्यूझीलंडच्या दौऱ्यावर पाठवण्याचा विचार बीसीसीआय करू शकते। कॉफी विथ करण 6 या कार्यक्रमात केलेल्या विधानावरून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती।